या देही याचे डोळा पाय मूर्तीचा डोळा, या डोळ्याच्या समोर या देहाच्या समोर हा प्रश्न आहे. मानव धर्म की जय. सुख आणि दुःख आज जर आम्ही जुन्या विचाराच्या समोर आणलं खूप दुःख वाटतं. ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला आम्ही दूर केलं कसं वाटतं. आम्हाला जग कोणी दाखवलं, आई बापाने आम्हाला मोठं केलं. एवढे मोठे कसे झाले, एवढे विद्वान सेवक कसे झाले, या मार्गावर आले, या मार्गावर याच्या अगोदर कसे होते. जरा खालचं जेवण पहा. आम्ही खालतून वर कसे आलो आणि कोणी आणलं. आधी आम्हाला त्याच्या भान नाही, कारण की ज्याच्या अंगी मोठेपणा त्याची याचना कधी. भगवंताने जग निर्माण केलं, तुम्ही काय केलं. तुम्ही तर घर तोडलं, रिश्ता तोडलं, संबंध तोडलं. कोण तोडलं. बाबांनी शिकवलं कुटुंबात पहिले कुटुंब त्यानंतर सेवक. जर कुटुंबातच आम्ही सुधरवलं नाही, कुटुंबाची एकता नाही, कुटुंबात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण नाही, आम्ही सेवकामध्ये पाहतो. आज सगळ्यांना अनुभव आहे सेवक कसे आहे. पाहिजे जातीचे वेड्या गवाराचे नाही. आम्ही 10 दिवशी मार्गावर आलो, त्या दिवशी बाबांनी आम्हाला जात विचारली तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे बाबांनी विचारलं. कारण की परमेश्वराने जे जात तयार केल्या स्त्री आणि पुरुष हे दोनच जात, त्याच्या पलीकडे जात नाही. आणि आम्ही जात निवडली आहे, ते आमच्या मर्जीचे जात निवडली आहे. पण बाबांनी एक परमेश्वर दिलेला आहे, त्याचे पालन किती केलं. सगळं स्वार्थामुळे आम्ही आंधळे होऊन गेलो. पूर्ण जग आंधळा झालेला आहे. तुमचा आमचा प्रश्न नाही, पूर्ण जग आंधळा झाला आहे. जग कुठे जाऊन राहिले, आम्ही कुठे जाऊन राहिलो. ही सगळी दैवी शक्तीची कृपा आहे की आज हे तुम्हाला सद्बुद्धी कोणी दिली. इतक्या वर्षापासून तुम्ही समजून राहिले, करून राहिले, प्रपंच चालवून राहिले, कसे चालवून राहिले, सगळे सुखी आहे. कोणाची कृपा आहे. आम्ही सुखी आहोत, कोणाची कृपा आहे. बाबांनी किती कष्ट केले माहित आहे कोणाला. ज्या लोकांनी बाबाला पाळलं तेच तर नाही सुधरलं. ज्या लोकांनी बाबाचे विचार ऐकलं ते बाबाचे विचार कुठे आहे. बाबांनी स्वतःला काही न समजता बाबांनी सर्वांना सांगितलं सर्व तुम्ही भगवंताचे माझे नाही, तुम्ही माझे सेवक नाही आहे. कारण की मी तुम्हाला तयार केलं नाही. आम्हाला तयार करणारा कोण आहे. आमचे आई वडील. आई वडिलांना जन्म कोणी दिला, त्या परमेश्वराने. आम्हाला लहानाचं मोठं केलं. आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, पण आम्हाला मोठं कोणी केलं. एवढे मोठे आम्ही कसे झालो, कोणी केलं. या सर्वांना एवढं मोठं ज्ञान बाबांनी फक्त 4 तत्व 3 शब्द 5 नियमामध्ये. खूप ग्रंथ आहे, खूप माळकरी लोक आहेत, खूप मोठे मोठे ग्रंथ आहे. ग्रंथ वाची थकून गेलो, पण दुःख दूर झालं नाही. खूप सेवा केली, पण बाबांनी काय केलं. बाबांनी सांगितलं इस देश के पूरे मंदिर तोड़वा देता, लेकिन ये मंदिर नहीं तोड़ सकता. ये भगवान ने बनाया मंदिर है, इसको कोई तोड़ नहीं सकता. लेकिन अगर मंदिर तोड़वाता हूं तो लोग नाराज हो जाते. तो भगवान प्रत्येक आत्मामध्ये बाबाने दाखवलाय. प्रत्येक हा लहानसा मुलगा आहे, याच्यामध्ये भगवान. हा अज्ञान आहे, भगवान रूप आहे. पण जो सज्ञान आहे तो त्यागला नाही. आम्ही मार्गदर्शक आहे. जर मार्गदर्शक सुधारला नाही तर सेवा कुठं सुधारणार नाही. माझ्या मार्गदर्शकाने सांगितलं, मग बाबांना काय सांगितलं. रोज आम्ही सकाळी सायंकाळी म्हणतो बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन कर. मग काय शिकवलं बाबा. कुटुंबात सेवकात एकता कायम करणे,
सत्य मर्यादा प्रेम कुटुंबात आणि सेवकामध्ये कायम करणं. पहिले कुटुंब, नंतर सेवक. आम्ही फक्त नावाचे सेवक झालो, ज्याच्या मनात आलं तसं करतो, बाबाच्या आदेशाचे पालन करत नाही. आज तुम्ही डोळ्याने पाहिले. ही वेळ कोणी आणली? समय बदलत राहते. ही वेळ कोणी आणली? कारण की गरज त्याला, मला गरज नाही. आज आम्ही मनमाने वागून राहिलो, मनमाने करून राहिलो. मी मोठा, मोठा कोण आहे? या मार्गावर यायचे तेव्हा लहान होते का तुम्ही? तेव्हा बुद्धी नव्हती का? या मार्गावर आल्यावर आता सुखी झालो म्हणून आम्हाला बुद्धी खूप आहे. आम्ही शाळेने खूप झालो, आम्ही विद्वान झालो. मग बाबांनी शिकवलं ते कुठे आहे तुमच्याकडे? बाबांनी सांगितलं, कारण की लोक अज्ञान आहे. भगवंताला बाबांनी सांगितलं, भगवान एक दिन बाबाकडे बसलो. बाबा काय म्हणतात? जगन्नाथजी म्हणजे काय सांगावं? भगवंतानी माझ्या पदरी असे मूर्ख सेवक वाढले, किती समजावा पण यांना समजत नाही. माझी साधी भाषा समजू शकत नाही तर कोण शिकवून तुम्हाला? आणि साधी भाषा म्हणजे 4 तत्व 3 शब्द 5 नाही. फक्त एवढं जरी तुम्ही केलं तर पूर्ण होईल. जास्त डोकं खाजवायची गरज नाही. खूप पोथी पुराण आहे. पोथी पुराण वाचू वाचू गळ्यात माळ टाकून माळ किडे लावून आमचे भावपुढे जाय त्यांच्याही गळ्यात माळ होते. बाबा देव पूजत होते, आज शैतान तुमचं का आहे? तेव्हा आपल्याकडे ती शक्ती आधी ती शक्ती आहे आणि तेव्हा मी ती शक्ती होती. परंतु आम्ही अंधारात होतो. आम्ही समजून आहे मी अज्ञान होतो. आज आम्ही सज्ञान झालो. आज आम्हाला हा समाज जो आहे परमपूज्य परमात्मा एक समाज याला सांभाळत आहे. आणि सांगितलंय सगळं जग मेलेलं आहे. तुम्ही काही करू शकत नाही. फक्त तुमचे अहंकार आहे. बाबांनी सांगितलं मी काही करू शकत नाही. तुम्ही मला बाबा म्हणता पण मी बाबा नाही आहे. कृपा पुनःप्राप्ती केली, पुनःप्राप्ती केली तुम्ही लोकांनी केली, मी न केली. अरे ज्या परमेश्वराने आम्हाला जन्माला घातलं तो रूप बाबाला दिलं भगवंतानी आणि बाबाच्या जरिये आपल्याला परमेश्वराचा परिचय. आपण परमेश्वरापर्यंत पोहोचलो. परमेश्वर दिसत नाही पण तुमच्या शब्द जो आहे बाबा मरे या जी भगवंत ना हा जग मिळेल आहे. तुम्ही जिवंत नाही. आणि सगळं म्हणून आम्ही यात मार्गावर आलो आणि म्हणून अधिकार त्याला दिला. नाही आम्ही त्या देवाची पूजा करतो, त्या देवा इथं जातो तिथं जातो. आमचं लक्ष कुठं? बाबांनी सांगितलं मी गेल्यानंतर मंडळ. राज बुद्धिमान लोक काय म्हणतात? बाबांनी असं म्हटलं नाही. स्वतःच्या स्वार्थ साधना करतात, स्वतःच्या नावासाठी बाबाला अंधारात ठेवतात. बाबांनी अंधारात ठेवलं नाही. बाबांनी सांगितलं मी गेल्यानंतर मंडळ. बाबाची इष्ट कुणाला होते? तुम्हीच निर्णय घ्या. सोनकुशाचं नाव म्हणजे तुमची इष्ट. मग बाबांनी एवढी इष्ट बनवली तर पोराचं नाव काम नाही सांगितलं. 5 भावाच्या कुटुंब, 5 भावांनी प्राप्ती केली आहे. बाबांनी एकट्याने केली नाही. मग 5 भावाचे नाव भावाने सांगितलं पाहिजे नाही. कोणाच्या तर भावाचे नाव सांगितलं पाहिजे. कारण की बाबांनी पूर्ण कुटुंबाला तपासलं आणि सगळ्या कुटुंबाचं ओझा आपल्या डोक्यावर घेतलं. कारण की पूर्ण कुटुंबाच्या लोकांनी बाबाला साथ दिलं. बाबाला भगवत प्राप्ती करता मदत केली. सगळं काही केलं. भगवान प्राप्त झाला पण माणूस वयमान झाला. माणूस भगवंताला ओळखू शकत नाही. आम्ही नाही ओळखलं की माझ्या भगवानाने मी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे. आधी आम्ही शिकलो नाही. फक्त आमचे दुःख दूर झाले त्याला आम्ही गब्बर सिंग झालो. आता आम्हाला कोणाची गरज नाही. जीवन लांब आहे, खूप जीवन लांब आहे. या जीवनाला सांभाळायचं आहे. आणि लोक काही लोकांना भूलतात म्हणून लोकांची दिशाभूल करतो. बाबाने दिशाभूल केली. बाबाने एकच दिशा आहे. एक परमेश्वर आहे. एक परमेश्वराच्या नावाने भगवंताला विनंती करा. भगवान तुमच्या जवळ आहे.
बाबांनी दुसरं नाव दिलं नाही, बाबांनी सांगितलं नाही की मी बाबा आहे, मी भगवान आहे. बाबांनी सर्व गोष्टीची परीक्षा दिली आहे. आणि बाबाच्या जवळ दुःख वाटते, काय सेवकाची वागणूक पाहून दुःख वाटते की बाबांनी काय शिकवलं. बाबा एक दिवस म्हणजे काय सांगावं म्हणजे जगात, माझी साधी भाषा समजत नाही म्हणजे असं राग येते म्हणे. तुम्ही काय करू, मी वागलो, मी भगवंताला वचन दिलं आहे, मला भगवंताच्या शब्दाचे पालन करायचं आहे, मला तू यायचे काय करायचे. हा माणूस आज आहे, उद्या नाही. आम्ही अमर नाही झालो, एक दिवस सगळ्याला जायचं आहे. हे जग जो आहे हा सगळं मिटणार. झाड झुडके त्याची वय झाली, तो झाड वागणार, तो तुटणार, त्याला कापा. म्हातारा झाला, वय झाली, त्याला विचार. अमर कोणी नाही आहे, म्हणूनच बाबांनी सांगितलं मरे याची एक लक्ष एक चित्त एक करू. आता आम्हाला हे विचार करायचा आहे की आम्ही पहिले दुःखी होतो, आम्हाला सुख कोणी दिलं, कोण आले आमचे दुःख दूर करायला. मग तुमच्या शब्दाने तुमचं दुःख दूर झालं तरी आम्ही ओळखत नाही भगवान की भगवान माझ्याजवळ आहे. मग मी याच्या त्याच्या मागे काहून जातो. हा एवढा बनवलं, कोणासाठी बनवलं, हे कोणासाठी बनवलं. सरपंच साहेबांसाठी बनवलं. हा घेऊन जाणार की इथे झोपणार आहे. हा जो मोह आहे, मी माझं नाव झालं पाहिजे. ज्यावेळेस ही कृपा प्राप्त झाली, किती दूरचे लोक येत होते तेव्हा जवळ होते. आज आपल्या दूर होते. माझ्या गावी, माझ्या घराजवळ पाहिजे, माझ्या गावी पाहिजे. जर असं सर्वांनी विचार केला, या संघटनेचे काय होईल, या परमेश्वरी कार्याचे काय होईल. जर वेगळं काय झालं, आज तुकडे पडले. मग तुम्ही सेवा कोणाचे, नाव कोणाचे घेतात, मग तुम्ही कोणती प्राप्ती केली. मग हे सगळं झाल्यावर हा तुकडे याला कोण देणार. नागपूर मंडळ जो आहे हे तुमचेच आहे, इथं अधिकारी नाही. अधिकारीच्या जे निवडून आले आहे ते व्यवहार, हे त्यांची जबाबदारी आहे की मंडळ कसं चालवायचं. आज तुम्ही इच्छा केली, तुमची इच्छा पूर्ण करणारा कोण आहे. भगवंतानं तुम्हाला बुद्धी कशी दिली ते आम्हाला मंडळात बसायचं आहे. जर मंडळाचे बाबाच्या आदेशाप्रमाणे मंडळ चालून राहिला, जर आदेशाचे पालन करायचे आहे तर तुम्ही एक होऊ शकता. मुलगा बापाजून अलग झाला, आई बापाला मुलाचे विचार करत नाही, मुलीचे विचार पडत नाही, म्हणून अलग झाला. हे त्यांना माहित आहे की अलग का झालं, वेगळे काहून झालं. मग त्याची इच्छा एक व्हायची आहे, तर तुझे बापाचे आणि कोणाचे विचार नाही जुळत तरच एक होणार. बाप म्हणून मी तुझ्या बाप हो, पोरग म्हणून मी बाप हो, कारण की तोही बाप बनलाय, तोही बाप बनलाय. बरोबर सगळ्यांना करायचं आहे. म्हणून जरी आपण चुकलो, आपली दिशाभूल झाली कोणाच्याही माध्यमातून म्हणा, आज आम्हाला आपला विचार करायचा आहे. या मानव धर्माचा विचार करायचा आहे, व्यक्तीचा विचार नाही. बाबांनी व्यक्ती पाहून मार्ग दिला नाही, कारण की बाबांनी ते तयार केलं की प्रत्येक आत्मामध्ये जी शक्ती आहे, ही शक्ती लागली तर जग झालं. बाबाचा लक्ष तुमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही. या जगावर बाबाचं लक्ष आहे. या जग एकमय झालं पाहिजे, हा लक्ष आहे. बाबाचा प्रश्न आहे, ही देश को सत्य के लिए जगह, शेवट सत्य के लिए जा, आगे तूफान है. कारण की युग परिवर्तन आहे आणि त्या युगामध्ये कोण राहील कोण जाईल याचा विचार प्रत्येकाला करायचा. जर मी तत्वशब्द नेमाने वागलं तर मला कोणी धक्का लावू शकत नाही. बाबाची बाबाच्या मुलगा बँकेमध्ये मीटिंग होती आणि बाबाचा मुलगा म्हणे
दाजी तुम्ही आपल्या हयातीमध्ये कोणाला तरी तयार करा. काय म्हणते मुलगा? लोक फुकट पडताले फोडतात. या देही याचे डोळा पाय मूर्तीचा डोळा. या डोळ्याच्या समोर, या देहाच्या समोर हा प्रश्न आहे. दाजीमध्ये तुम्ही आपल्या हयातीमध्ये एखादा तयार करा. बाबाने त्यावर उत्तर दिलं की महादेव, मला कोणी तयार केलं? सगळे चूक आहे. मी कोणाला करू शकत नाही. पण बाबांनी का म्हटलं नाही? मी केल्यानंतर माझ्या मुलगा गादीवर बसल, माझ्या मुलगा अधिकारी बनल. मग बाबांनी सांगितलं का तुम्हाला? बाबाच्या निवासस्थान होता. कोणतं निवासस्थान काढलं? बाबा गेलं बाबा होते तेव्हा बाबांनी सांगितलं की माझ्या निवासस्थान म्हणजे या नाव बदलत. मी गेल्यानंतर मंडळ त्याच्यावर तुम्ही जर पडदा टाकला, भगवान माफ करणार नाही. तो पावल्याचे सोडणार नाही. त्या लाख करत मी जत्राई खूप हुशारलेले असले, खूप विद्वानेले असले, त्या चार शब्दाच्या अर्थ नाही समजले. लोकांना बोलवण्याचे काम बाबानं केलं नाही. बाबांनी सरळ शब्दात सांगितलं, मी गेल्यानंतर मंडळ. मंडळी शक्ती आहे, व्यक्ती नाही. मी व्यक्ती आहे, हे शक्ती आहे. ते शक्ती समोर काय बाया समोर बसल्या. मला एक आठवण आली. ज्यावेळेस निराकार बैठक होत होती तेव्हा बाबांनी बाया समोर बसत होत्या. तेव्हा बाबांनी सांगितलं, मला सेवक पाहिजे. पहिले सेवक समोर बसले पाहिजे, सेवकच्या नंतर पाहिजे. आज समय बदलला. आज बाई समोर आहे, सेवक मागे होता. किती फरक पडला? युग परिवर्तन आहे. आज पूर्ण राज्य या शक्तीला, ही शक्ती सगळं काही करू शकते. हा सेवक समजू शकत नाही. म्हणून आपल्याला तेवढंच करायचं आहे, त्या तत्व 3 शब्द पाहत नाही, जास्त डोकं खालवायची गरज नाही. मी बोलतो तसं वागतो का? कुटुंबात पहिले कुटुंब, नंतर सेवक. सेवक हा सेवक नाही राहणार. आम्ही म्हणतो हा महाराजाचा सेवक आहे, हा मनमानी करतो, कसंही वागतो, कसंही बोलतो, कसंही राहतो, हा सेवक आहे. त्यांना भीती नाही की माझ्या जो भगवान आहे त्यांनी खोटे कामं केलं माझे काय होईल. ज्या परमेश्वराची बाबांनी प्राप्त केली त्या परमेश्वराने बाबाला सोडलं नाही, हे काहून सांगत नाही. आणि बाबाचे शब्द आहे, जर माझं लक्ष जर इकडे तिकडे गेलं, भगवान मलाही सोडणार नाही. आता केवढा मोठा प्रश्न आहे, तुम्ही विचारा. ज्यांनी परमेश्वरी प्राप्त केली, सगळी वाटून दिली, आणि त्या बाबाच्या नावाच्या आम्ही जयघोष करतो, त्या बाबाला सोडलं नाही तर आम्ही कुठे राहणार? ही सत्य. मी खोटं बोलत नाही तर मी हातच्या लावत नाही. जे सत्य आहे, कारण की बाबाची संगत केली, मला माहित आहे. आजच्या मंडळीचा दौरा बऱ्याच ठिकाणी आला, नगरजन आला, त्या भाऊ पुण्याला खूप पाहिलाय. पण काय शिकले? माझ्या सगळे डोक्यावर बसले म्हणजे कारण मिळवले भाऊ. माझ्या डोक्यावर ओझ, हा ओझ खाली करा आणि त्याचे अधिकार पाहिजे. आणि तुम्ही मोकळे राहा. परमेश्वराने जे तुम्हाला दिलाय ही साधी गोष्ट नाहीये. या जगात ही वस्तू भेटत नाही. लाखो रुपये खर्च केलं तरी ही वस्तू भेटत नाही. खरंच आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून आपण बोलतो तसं वागायला पाहिजे. मला आनंद होत आहे की आज या ठिकाणी बऱ्याच वर्षामध्ये जुने लोक एकत्र दिसून राहिले. आनंद वाटला आणि याच्या पुढे आनंद होणार आहे.
फक्त शब्दाचं पालन करा. मी तरी एवढंच बोलून माझ्या दोन शब्द बोलतो.